धामी धामी ने ना ओ माय गॉड, अप्रतिम असं क्षण आहे. चला थोडं मोकळ्या वातावरणात घेऊन जाऊ आपण. तर मित्रांनो बघा, मळ्याची वस्ती आहे. आपण साप रेस्क्यूसाठी आलेलो आहे. तर बघा भाऊ पण आहेत उभे. आपण सुरुवातीला त्यांचा परिचय घेऊ, नंतर रेस्क्यूला सुरुवात करू. बघूया, मळ्याची वस्ती आहे. मळ्याची वस्ती असल्याने आपण बघा लागणारं साहित्य घेऊन येत असतो. तर बघा दादांकडे आपण सुरुवातीला त्यांचा परिचय देऊ. नाव काय? अजय भाऊ दौंगे, गाव खेडगाव. बघा मळ्याची वस्ती आहे. आपण त्यांच्याकडे या अगोदर पण 7-8 वेळा साप पकडलेले आहेत. आज पण आलेलो आहे. बघू कोणता साप दिसतो. आणि वणीपासून आपण जवळजवळ 18-20 किलोमीटरचं अंतर पार करून आलेलो आहे. तर चला साप कुठं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दिसलं ना. हा म्हणतो लय मोठा आहे ती. हा फटीमध्ये साप आहे. खूप अडचणीमध्ये आहे. आपल्याला खूप प्रयत्न करावा लागेल, मेहनत करावी लागेल. हे बघा. तर बघा इथं जी फट होती आपण पॅक केलेली आहे आणि साप आतमध्ये आहे. तर बघू, आपण त्याला धक्का लावल्यानंतर बाहेर येण्याचा प्रयत्न करेल तो. धरला ना तो काय धरला. धामी ने ना ओ माय गॉड, अप्रतिम असं क्षण आहे. चला थोडं मोकळ्या वातावरणात घेऊन जाऊ आपण. या सापाची ओळख सांगायची म्हटली तर धामण जाती हा साप आहे. याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक, काही ठिकाणी घोडा पछड्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कारण हा जो साप आहे खूप तेज आणि खूप फास्ट पद्धतीने पळत असतो. बघा या सापाची लांबी जवळजवळ 11 ते 12 फुटापर्यंत सुद्धा वाढू शकते. आणि हा जो साप आहे पिल्लं न घालता अंड्यांना जन्म देतो. उन्हाळ्यामध्ये या सापाचं मीटिंग पिरियड चालू असतं. मीटिंगच्या वेळी बघा एका ठिकाणी 4-4, 5-5 सुद्धा साप असतात. मादीच्यासाठी भांडण करत असतात. अशा वेळी एक विशिष्ट प्रकार लिक्विड सोडलं जातं आणि त्या लिक्विडच्या गंधाने खूप नर हे आकर्षित होत असतात. तर आपण याचं रूपरंग आकार बघू शकता, खूप चपळ असतो. आणि बघा या सापाचे जे 6 प्रकार असतात आपण साईडला स्क्रीनवर फोटोद्वारे दाखवत आहे. बघू शकता 6 प्रकार. तर बघा असे जे साप आहेत उंदराच्या शोधात आपल्या घराच्या आसपास येऊ शकता. म्हणून आपल्या घरात उंदरा असणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या, खूप काळजी घ्यावी. तर बघा या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा, हानी, नुकसान न होता त्वरित एका कापडी पिशवीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तर बघा आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. साप पकडण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. साप एक निसर्गाचाच घटक आहे, पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे वळतायत. हे बघा योग्य प्रकारे पॅक केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा असतो. धन्यवाद. बघा सुरुवातीला आपण खेडगाव येथे पकडलेली धामण फास्ट पद्धतीने माझ्याकडून सुटून गेलेली आहे. त्यानंतर बघा यामध्ये आपण बघताय इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, म्हणजे आपण नाग या नावाने ओळखतो. तो पण त्वरित गडाच्या पायथ्याला निसर्गामध्ये सोडलेला आहे आणि निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यानंतर आपण बघा थंडीमध्ये आढळणारा सर्वात विषारी साप घोणस, त्याला रसल वायपर म्हणतो, तो पण आपण कोणत्याही विलंब न करता
त्वरित निसर्गाच्या दिशेने सोडून दिलेलं आहे. तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती, असंच आपण सहकार्य करत असतो. माझ्या चॅनलला एकदा लाईक, आपल्या मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.